घेतला ओमकारेश्वर मंदिर तिथं आहे आणि तो दोनों नदी को रोक के डैम बना हुआ है। कितना फुट का मूर्ति है? 108 फुट। 108। हरे हरे भोले। हाय, गुड मॉर्निंग, कशात? आय होप मस्त असाल। तर रात्री आपण ओमकारेश्वरला दर्शन घेतला। आपण काय म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे केले नाही, परमिशन नव्हता आणि आपण डायरेक्ट दर्शन घेतला आणि आलो। पण आपण एकच मंदिरात दर्शन घेतला, तर आता बराच काय आपल्याला बघायचं आहे तो आज आपण बघणार आहोत। रात्री जास्त काय दाखवलं नाही, तर आता बघूया आपल्याला किती दाखवता येतं। आणि आपली जी फॅमिली आहे ना ती सगळं आता रेडी आहे। इथून जायला आपल्याला बस नाही, आपल्याला रिक्षा करून जायला लागणार आहे आणि रिक्षाचं पर पर्सन 100 रुपये आपल्याला पूर्ण एरिया जो आहे ना तो फिरवणार आहे। गाईज आपण आहे ना आता इथून निघतोय। आपली म्हणजे रिक्षा जी आहे ना ती बघा, तिकडे रिक्षा आहेत, अर्धी बसलेली आहेत, रिक्षा बसली सगळी आणि आपण आता आहे ना इथून निघणार आहोत। तर परिसर बघा, मस्त लिंबू आले बघा गाईज, इकडे बघा कसलं लिंबू आले दिसतं हे बघा, पूर्ण झाड आहे ना भरलेलं आहे आणि मस्त असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटणार आहे। गाईज तिथं आम्ही बघा टिकला लावला आणि आता पुढे चाललो। आपण रात्री दर्शन घेतला ओमकारेश्वर मंदिर तिथं आहे आणि आपण आता बोटीमध्ये जाणार आहोत। ते बघ बोटी कशा लागलेल्या आहेत, तिथं भरपूर बोटी लागलेल्या आहेत। आता आपल्याला बोट बघूया, बोटीमध्ये बसूया। हे इकडे काय चाललंय, हातपाय धुवून घेताना अर्ध्या आंघोळ्या केल्या सगळी फॅमिली। चला हे बघ कशा बोटी लागलेल्या आहेत बघा। आणि तो मंदिर दिसला रात्री आपल्याला दिसला नाही का सीन। काही स्टिक लावा, किती मस्त लावलाय, आपण छोटूसाच लावलाय। एक निशाण दाखव, बम बम बोले। तो बघ काय करते बघ, त्याला घे, पाय सर्कल तिथून नाही। आईचा बघा, आईने पण मस्त लावलाय। गाईज ही बघा ई बोट आम्ही हे केलेली, बुक केलेली, आता इथं बसून घेतली सगळी। हे बघा चला लवकर घ्या बसून। हे हात द्या। आम्ही मुंबई। हे बघा, तुम्ही कुठून आज? पुण्यावरून आलेले आहेत। कसे बसले बघा, जॅकेट आम्हाला जॅकेट वगैरे काहीच दिलं नाही। जैकेट पहन लो सभी लोग, ये लाइफ जैकेट रखे ना, ये सभी लोग निकाल के पहनो। चलो ठीक है, पहनो। ए पहनो रे, पहनो। आता पूर्ण प्रदक्षिणा करून येतो मंदिराची। काल आपल्याला एवढं काही दिसलं नाही, आपण बघा त्या ब्रिज वरून गेलेलो आपण काल, अंधार होता, काही दिसला नाही। आता आपण प्रदक्षिणा घालणार आहोत। ये दो नदी को रोक के डैम बना हुआ है। कुबेरी नदी जो है ना इधर क्रॉसिंग होती है और नर्मदा नदी सीधी जाती है, तो दोनों नदी को रोक के डैम बना हुआ है। दोनों नदियों में पानी भरा हुआ है, जल छीट लो, जलस्तर कर लो। और ये ओंकारेश्वर के नाम से बना हुआ है। आगे जो डैम है क्या? हाँ, ओंकारेश्वर के नाम से बना हुआ है, ओंकारेश्वर डैम। ओमकारेश्वर डॅम समोर बघता तो। चला आता इथून आपण पुढे परत प्रवास करणार आहोत, तो पण दिसेलच। त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ आपण हळूहळू। आवाज येतोय इंजिनचा, बोलून फायदा नाही।
का मूर्ती आहे? 108 फूट ऊंची. 108 फूट. 108 फूट उंच मूर्ती आहे बघा. इथून पण आपल्याला दिसतंय पण एवढी दिसत नाही. रिक्षा से जा सकते ना ऊपर? रिक्शा से जा सकते ना? वहाँ जाने के लिए आपको सीढ़ियाँ चढ़ना पड़ेगा आपको. ऊपर जाना पड़ता है. 350 सीढ़ियाँ चढ़ के जाना. 350 पायऱ्या चढून आपल्याला त्या मूर्तीचं दर्शन घेता येईल. ऊपर वरती म्हणजे या डोंगरावर जाऊन आपल्याला दर्शन घ्यायला लागणार आहे. बघूया म्हणजे सगळी आपली फॅमिली रेडी असली तर आपण जाऊया. जर नाही जाता आला तर आपल्याला म्हणजे इथूनच आपण दर्शन केला. कोणता बड़ा पेड़ है. हाँ, उसके बगल में विराट स्वरूप विष्णु भगवान का, वो देखो ऊपर. यहाँ से नहीं दिख रहा है ना? विष्णु मंदिर आहे इथे समोर पण आपल्याला एवढा हा असं बघा. हो तसं दिख रहा हो ना मूर्ती. इथून नाही दिसत आपल्याला पण म्हणजे कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार पण आम्हाला समोरून थोडा म्हणजे प्रतिमा दिसते आपल्या विष्णू. हे बघा झूम करून बघूया आपण. विष्णूंची मूर्ती दिसली ही बघा. श्री विष्णूंची मूर्ती आहे आणि त्याचं आपण दर्शन आता नदीमध्ये म्हणजे इथूनच आपण दर्शन घेतलेलं आहे. मस्त सकाळचं वातावरण आहे. आता वाजलेलं आहे 8:30 आणि मस्त आपण म्हणजे नदीमधूनच दर्शन घेतलेलं आहे. जरा म्हणजे डोंगरावरती आपल्याला जायला काय पॉसिबल होणार नाही बहुतेक कारण की आपल्याला बरंच अजून ठिकाण फिरायचं आहे आणि तिथं 350 पायऱ्या करून आपल्याला जाता येणार नाही. आणि इथं विष्णूंचा मंदिर आहे तो पण आपण म्हणजे बघितलेला आहे इथून आणि दर्शन घेतलेलं आहे. तर मस्त आपण आता अजून आपल्याला थोडं काय बघायला होतं ना ते या व्हिडिओमध्ये दिसलंच. आपली ती बोट आहे त्याच्यात आहेत आणि अजून 2 बोटी आहेत म्हणजे आपण 4 बोटीमध्ये हा प्रवास केला आहे. बघा इथून जायचं आपल्याला मस्त अशी मूर्तीचं दर्शन झालेलं आहे आणि बघूया आपल्याला जात आला तर आपण जाऊ नाहीतर मग तुम्ही पण दर्शन घ्या इथूनच. आम्ही घेत नाही दर्शन. बघा काहीच आपण मस्त असा प्रवास केलेला आहे आणि थोडीशी माहिती पण भेटली आपल्याला. तर आता आपण आलोय किनाऱ्याला. किनाऱ्याला आता पोहोचला आपल्याला तुम्ही आणि आपण आता पुढचा प्रवास सुरू करू. लावली बघा साईडला इकडे बघा. आता आपण उतरूया इथून. चला रेडी तू चाल. चल 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 पुढी बार गेली. चला मस्त असा दर्शन झालेलं आहे आपल्याला. बोटीमधून आपण प्रवास केला आणि दर्शन पण घेतलेलं आहे. सगळी आपली फॅमिली उतरली. अजून आपल्या बोटी ज्या आहेत ना त्या पाठी आहेत आणि दोन बोटी आहेत ना ते पुढंच गेल्या आहेत. आधीच उतरून दुसऱ्या मंदिरात दर्शन घ्यायला गेली. तर मस्त सकाळची वेळ आहे बघू शकता व्ह्यू. तर जायचं ना आपण पूर्ण फॅमिलीसोबत दर्शन घेतलेलं आहे आणि बोटीमधून प्रवास केला. तर या बोटीमध्ये प्रवास करायला पूर्ण प्रदक्षिणा जर घालायची असेल ना तर 300 रुपये आपल्याला पर पर्सन घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला म्हणजे इथून एवढाच प्रवास करायचा असेल तर 100 रुपये म्हणजे रेट वाढत जाते कमी जास्त होईल. आपल्याला काय माहिती नाही एवढा पण आत्ताच्या याच्यात म्हणजे 300 रुपये पूर्ण प्रदक्षिणा घालायचं आहे आपल्याला आणि 100 रुपये इथून येतात. तर आपण मस्त प्रदक्षिणा घातलेली आहे आणि आपला थोडी व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच आहे. जास्त काय व्हिडिओ शूट केली नाही. मोबाईल आपला पर्समध्ये होता त्याच्यामुळे. तर चला आता पुढचा प्रवास सुरू करू. परत दुसरा टिकला लावला बघा जय महाकाल. आधी दुसरा होता आहे ना आपला ऐकत नाही त्याला आंघोळ करायची परत. आता बघा पाण्यानं उतरणार आहे तर इकडे बघा पाणी 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 करते नुसता आंघोळ करायची आंघोळ. हे बघा एकटाच. अरे वा मस्त आनंद घेते बघा. झाला बाबू झाला नाही जा आतमध्ये नाही अजून थोडासा. हा अरे वा पाणी मस्त थंड आहे ना आणि एकदम स्वच्छ. खरंच एकदम पाणी भारी आहे. अरे वा 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 वा. अरे इकडे बघा. इकडे इकडे बघ बाबू बाबू इकडे.
गाईज इथे ना निंबू पाणी प्यायला बसले ती आणि तिकडं नारळ पाणी. हे देख नारियल पाणी. ओ रुको लेलो. बाबूला प्यायचा होता, त्याला सांगलेलं पतला मलाई पण काय देत नाही. गेले आहेत व्यवस्थित बोलत नाही आपल्याशी. भैया ऐसा करो भैया वैसा करो भैया, काहीच लक्ष देत नाही. किती जाड मलाई दिली बघा. आम्ही म्हटलं पतला मलाई. कैसा निकलेगा वैसा निकलेगा. नारळवाल्याला माहिती नको आता सांगा. ओके अरे ते तुम्ही पिला. तिकडं बघा आईचा चाललाय डमरू मिरू घेते पोरांना. भांडणा बघा कधीपासून भांडणं चालल्या. करा भांडणा. आम्ही चाललो इकडे बघा. आता दर्शन घेऊ आपण. चला निशांत आपण कुठे चाललोय आता. निशांतला खबर नाही अजून. दर्शनाला चाललोय. चला पण आता आहे ना ममलेश्वर मंदिरात म्हणजे दर्शन घेणार आहोत आपण. ज्योतिर्लिंग श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हा बघा. चला मस्त आता आपण लाईनीला आहोत आणि इथं आता कॅमेरा आहे त्याच्या पुढं आपल्याला काही शूट करायला भेटला तर करू, नाही तर नाही करता आलं तर नाही करता येणार बहुतेक मला असं वाटतं, कारण परमिशन नाहीच कुठं. आपण श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात आता म्हणजे दर्शन घ्यायला चाललोय. ती बघा आपली फॅमिली. लाईन कुठं आहे. इकडंच आहे ना लाईन. नाही अरे आपण चुकीच्या लाईनला राहिलो. अरे तिकडून आई चुकीच्या साईडला चाललंय. इकडे बघा कशा आहे लावले बघा पंक्त्या. लाईन नाही बघा. एवढाच भाग आहे आपल्याला इथून म्हणजे असा क्रॉस करून. माझा दीदी गजरा पडला. मानसी गजरा पडला तुझा तर बघ तिथं. मी बोलते माझा आहे पण माझा नाही. माझा आहे. चल ती तू पटापट पटापट चल. ते बघ तिकडून चाललंय. हरे हरे मस्त दर्शन घेतलंय आपण आणि आता आपण पुढचा प्रवास करूया. चला काय ना आपण दर्शन घेऊन आलो ना. आराध्या आपली काय प्लॅनिंग आहे सांग जराची. इकडे बघा आहे काय हिंमत सांगा. इकडे बघा मधमाशीचा पोला आहे. एक माशी आली आणि आमची चावली. मग आम्हाला दिसला तो पोला. ही बोलते काढाचा. हा दीदी ते चावली इथं बसलेली. मग मानव बसलेली. मग आम्हाला दिसला तो. पण आता प्लॅनिंग काय माहिती का यांची काढाचा आहे. गाईज काढाचा का मग बाबा ही बघ कशा. नको कमेंट बॉक्स मध्ये सांगता सांगता आपण काढून मोकली हो. मला असं वाटतं नको बाबा. जा कोण जास्त ज्याची हिंमत असेल ना त्याला बोलव आणि काढायला सांग. गाईज दिसतंय तुम्हाला. इथं आहे इथं समोर. बघा माशा दिसल्या कशा हलतान बघा. त्याला जरासा दगड मारला ना अख्ख्या उठून येतील. बघू बाबा आम्ही तर नाही जाणार. ज्याची हिंमत असेल तो येईल ना. आराध्याची इच्छा आहे का ते काढायला पाहिजे पण आम्हाला भीती वाटली. आली 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 खरंच आली ती बघ उठून आली. वडाचं झाड आहे आणि इकडे बघा इथं वरती आपण म्हणजे ह्याच्या टेरेसवर आलोय आणि इथून आपण जरासा सीन कॅच करतोय मोबाईलमध्ये. इथं आपण ना रील्स बनवल्यात. इंस्टाग्रामवर जाऊन बघा. रुपाली मस्कार 1 2 3. ते बघा तिथं समोर म्हशी दिसतात तुम्हाला. एकच नाही 3-4 गोठा आहेत म्हशींचं. गाईज आपल्या आत्या इथं आहे बघा आणि झेंडा बघा. ओम नमः शिवाय. गाईज फला कोणते ते सांगा कमेंट करून. आता ही फला आपल्या आत्याला पण माहिती नाही गाईज. कमेंट करून सांगा ही कोणती फलं आहेत. जरा झूम करून दाखव ना. इथं दाखव कुठली फलं असतील त्या. तरी काय वाटतं तुला. बेलफल पण नाही. बेलफल नाही ना गाईज. आम्हाला काहीच समजत नाही कोणती फलं आहेत. आम्ही विचारतो जरा विचारलं समजल नाही तर नाही समजा तुम्ही सांगा कमेंट करून कोणता फल आहे. मला ओळखत नव्हती आम्ही हिला घेऊन आलो. ही बोलतो बेलफल आहे. मला तरी पहिले वाटलेलं बेलफल आहे पण नंतर मी विचार केला नाही बरं बेलफल नाही वाटत. पण राहू दे तरी पण तुम्ही पण सांगा आम्ही बरोबर गेस केलाय की नाही ना. या माणसाला घेऊन आलो आम्ही सोबत. मधमाशांचा पोला बघला तुम्ही.
हे बघ इथं बघ, हे बघ कशा बसल्या ते बघ, दिसले. आराध्या बघ भूक लागली ना आराध्या, तर आम्ही आता जेवू आणि निघू. चला चला, ही माझी पाठी येते गाईज, मग तोंड पण दाखवत नाही बघा. चलो. तर गाईज आपण आहे ना दर्शन वगैरे घेतला, मस्त आपण बोटीमध्ये प्रवास पण केला, बघितलंच तुम्ही. आणि आता आपण जेवणार आहोत, म्हणजे इथं जेवू वगैरे आणि इंदोरला निघणार आहोत. तर इंदोरचा जो प्रवास आहे ना तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सस्पेन्स ठेवतोय आपण जरा, म्हणजे आता जो आपण हे केला ना पूर्ण जो प्रवास केला तो या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि पुढचा जो प्रवास आहे ना इंदोरचा राजवाडा वगैरे बघायचा आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तयार राहा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओ बघायला भेटतील.